हॅलो, दिस इज योगेश भोई. जय महाराष्ट्र. सर, मी आज तुमच्याकडे एक नवीन सिस्टीम जे आहे घेऊन आलेलं आहे, न्यू वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया. तर ह्याच्यामध्ये एक मी नवीन बदल केलेला आहे की आत्ताच्या ज्या घडीला सिच्युएशनला ए आय आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आहे, बरोबर. ही कम्प्युटर्समध्ये वर्किंग करते. पण आपण एक सिस्टम तयार केले, त्या सिस्टमला नाव दिलेले आहे न्यू वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया अँड दी वर्ल्ड. पण त्याच्यामध्ये आपण एक नवीन अजून गोष्ट ॲड केलेली आहे. त्यामध्ये आहे कॉमन मॅन इंटेलिजन्स सिस्टीम. तर कॉमन मॅन इंटेलिजन्स सिस्टीम हे याला अजून एक दुसरं नाव आहे कॉमन यूथ इंटेलिजन्स सिस्टीम. आणि हे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं बनावटी आहे तसं हे नाही आहे. हे स्वतः आपल्या देशातला यूथ याच्यामध्ये उतरणार आहे. हे मॅन्युअल सिस्टम आहे, हे कम्प्युटराइज सॉफ्टवेअर सिस्टम नाही आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि मेन म्हणजे आता ज्या गोष्टी करंट सिच्युएशनमध्ये होत आहेत त्या संबंधी मी तुम्हाला सांगतो आहे. आता फॉर एक्झाम्पल मिस्टर अंबानी, मिस्टर अदानी टेकिंग common man land at lowest price by forcing government to that through politicians. So we can also take the part in the Reliance Group, Adani Group and many other companies as a debt repayment partner, as a general common man in the form of fixed deposit in the company, so that we can also become the owner of the companies by 10% per annum to 50% per annum profit sharing every year in your bank account. And for that, Reliance or Adani Group pay interest per annum to us on debt amount we invested as a fixed deposit, and we will use interest amount in the money rolling system to get our returns. इसका मतलब ऐसा है कि जो भी इन्वेस्टमेंट हम लोग कर रहे हैं, जैसे हमारा लैंड जा रहा है कंपनीज के पास, रिलायंस के पास, अदानी के पास, वैसे हम भी कंपनीज का टेक ओवर करेंगे एज अ डेट रिपेमेंट. क्योंकि कंपनीज, रिलायंस कंपनीज, अदानी कंपनीज वो डेट पे नहीं कर रहा है, डेट नहीं पे कर रहा है, कर्जा पे नहीं कर रहा है. तो अपन उनका डेट पे करके उस कंपनी के ओनर बन जाएंगे. तो इसके लिए अपन को प्रॉफिट मिलेगा 10% to 15% एनम. ये क्यों सिस्टम है, नया सिस्टम है, क्योंकि वो जैसा करेंगे वैसे हम भी करेंगे. क्योंकि अभी उनके बिना हम चलेंगे और वो हमके बिना नहीं चल पाएंगे. हमारा भी इम्पोर्टेंस दिखाना पड़ेगा. दैट इज कॉल्ड कॉमन मैन इंटेलिजेंस सिस्टम. सेकंड थिंग, we can come together as a client and investor to reduce inflation, 20% to 40% inflation on things, products which is used in our daily life, and increase the profit of the companies. For example, gold, four-wheelers, two-wheelers, flags, kirana store items and clothes. We are not going to do the inflation reduction. मीन्स आता आपण इन्फ्लेशन रिडक्शन कमी करूया. हे सिस्टम नाही करू शकत, गव्हर्नमेंट नाही करू शकत ना, तर आपण प्रोडक्टची कॉस्ट कमी करूया या सिस्टमद्वारे. हे सिस्टम खूप पॉवरफुल सिस्टम आहे. याच्यामध्ये 20 ते 40% आपले प्रोडक्ट्स आहेत कमी दराने आपल्याला मिळतील, जे पण मार्केटमध्ये असेल त्या रेटवर. फक्त आपल्याला हे सिस्टम फॉलो करावं लागेल आणि ॲज अ इन्व्हेस्टर आणि क्लायंट एकत्र यावं लागेल. ओके, हे समजलं तुम्हाला. ओके, द नेक्स्ट थिंग, नाव मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, जेनझी म्हणून बोललं जातं. जेनझी यूथ मीन्स इज नॉट फॉर व्हायलेन्स अँड राईट्स. व्हायलेन्स अँड राईट्स म्हणजे दंगाई म्हणून जेनझीला असं बघितलं जातं आहे. पण जेनझी असं पॉवरफुल पर्सन आहेत. वी आर अ पॉवरफुल यूथ पॉप्युलेशन, 65% ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द इंडिया. And we have the power to implement new system, that is new way of administration of the India and the world. We can create 10 crore employment in India and 80 crores to 90 crores employment in the world through this system. That will be without putting financial burden on the government, companies and the people of India and the world. We are going to create a new system. That system is called common man intelligence system, and this is a manual system. Okay. Secondly, we can get
1 minute. Secondly, one minute. We can get return back of house expenditure amount per year. As per the investment, we do money rolling in the banks because bank is the biggest financial institution which support economy of the India and the world. And also we can seize war among countries due to debt crisis in the world. हाऊस एक्सपेंडिचर प्लान वी हॅव द हाऊस म्हणजे ज्या घर खर्चाचा जो प्लान आहे आपल्याकडे, जसं आपलं वर्षाचं घरचं पॅकेज आहे ते आपलं हर वर्षी 2 लाख असेल, कोणाचं 3 लाख असेल. ते जसं आपलं हे होतं आहे एक्सपेन्स होतं तसंच आपल्या अकाउंटमध्ये तेवढीच अमाऊंट क्रेडिट होणार बँकेमध्ये. पण त्यासाठी आपल्याला हे सिस्टम फॉलो करायला लागेल. आता हे ॲज पर डिपेंड ऑन इन्व्हेस्टमेंट आणि ॲज पर डिपेंड ऑन प्लान आणि ॲज पर डिपेंड ऑन अमाऊंट वर डिसाईड केलं जातं. जसं ज्याचा जसा बजेट आहे तसं तो करून त्यामध्ये दोघं जण एकत्र यावं लागतं. त्यासाठी क्लायंट आणि इन्व्हेस्टरला एकत्र यावं लागतं आणि त्याच्यामुळे क्लायंट आणि इन्व्हेस्टर एकत्र आला त्याच्यामुळे दोघांचा पण फायदा होतो आणि आपलं जे प्लॅनिंग केलेलं असतं, जे एक्सपेंडिचर आपलं झालेलं असतं घर खर्च, तो परत आपल्या अकाउंटला कसं क्रेडिट होईल त्याचं मॅनेजमेंट पूर्णपणे होतं. कारण पुढे आपल्याला याचा फायनान्शियल बर्डन यावं नाही आणि याच्यामुळे आपल्या बँकेमध्ये तुमचं फायनान्शियल स्टँडिंग पण स्ट्रॉंग होत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे बँकेचं सॉल्युशन होतं